नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव राहुल ठाकरे आहे ॲडव्हान्स पेस्टिसाइड तर्फे. तर आपण पिपरी या गावामध्ये आलो. संजय पाटील रागीट यांनी ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं सॉईल कोट हा एक नवीन प्रोडक्ट आहे. यांनी आजची तारीख आहे 5 जून. भाऊ आज कपाशीची टिमणं करून राहिले, सोबत खत पण देऊन राहिले. तर ॲडव्हान्स पेस्टिसाइडचा जो नवीन प्रोडक्ट आहे सॉईल कोट, भाऊनी 16 लिटर यांनी घेतलं आहे, म्हणजे 10 युनिट. तर भाऊ खतामध्ये मिक्स करून तो देणार आहे. तर सर्वात आधी भाऊचं आपण शाल शिरपट देऊन स्वागत करूया. संजय भाऊकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊया का ते काय काय करणार आहे. नमस्कार दादा, तुमचा पूर्ण परिचय द्या. संजय मुरलीधर रागीट, राणा पिपरी, तहसील कोरपाना, जिल्हा चंद्रपूर. दादा, तुम्ही सॉईल कोट हा नवीनच प्रोडक्ट आहे, क्वांटिटीमध्ये एवढं वापरून राहिले, का बरं असा विश्वास आहे ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे प्रोडक्ट? माझ्या अनुभवानुसार सांगायचं म्हणजे मी मागील 2 वर्षापासून ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे प्रोडक्ट वापरत आहोत. त्याचा मला खूप चांगला रिझल्ट भेटला, त्यामुळे मी हे नवीन सॉईल कोट यूज करीत आहे. तुम्ही म्हणजे फर्टिस्टार, काजू वगैरे पूर्ण ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे प्रोडक्ट, म्हणजे ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे पूर्ण प्रोडक्ट वापरून राहिले 2-3 वर्षापासून. त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्स पेस्टिसाइडच्या प्रोडक्टवर विश्वास आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा नवीन जो प्रोडक्ट आला आहे तर तो ॲडव्हान्स पेस्टिसाइडचा तुम्ही प्रोडक्ट वापरून राहिले एवढ्या क्वांटिटी. दादा, तुम्ही आज पराठीची म्हणजे टिमणं करून राहिले समजा, तर तुम्ही आता आपण किती एकरमध्ये आपण करून राहिलो? 4 एकर. 4 एकरमध्ये आपण हे 4 एकरमध्ये आपण खत देऊन राहिलो. तर आपण त्याच्यामध्ये आपण समजा 4 बॉटल आपण मिक्स करू खतामध्ये. तर आपण समोर पाहूया का रिझल्ट वगैरे कसं येते याचं. तर आपण आता खतामध्ये आपण थोडं मिक्स करूया सर्व सॉईल कोट. तर शेतकरी मित्रांनो, जर खतामध्ये जर सॉईल कोट मिक्स करायचं असेल तर आपण मिक्स करताना वरतून खतामध्ये पूर्ण औषध टाकून आपण पावड्याने वगैरे असं मिक्स करू शकतो आणि नंतर आपण देऊ शकतो. याचं प्रमाण आहे, एकरी जर आपल्याला टाकायचं असेल 1600 ml याप्रमाणे आपण एकरी हा खतामध्ये मिक्स करून आपण देऊ शकतो. असं आपण खतामध्ये पूर्ण असं टाकून तर शेतकरी मित्रांनो असं टाकून आपण मिक्स करू शकतो. तर भाऊ हे 4 एकरसाठी खत टाकून राहिले. आपण याच्यामध्ये 4 बॉटल आपण मिक्स करून राहिलो खतामध्ये. आणि सॉईल कोटचे फायदे हे आपण नंतर जाणूनच घेऊया का सॉईल कोटचे फायदे काय काय आहे. तर तोपर्यंत आपण सॉईल कोट कसं वापरायचं हे थोडं जाणून घेऊया. तर भाऊनी 4 एकरसाठी खत हे टाकलं आहे, त्याच्यामध्ये 4 बॉटल सॉईल कोटचे मिक्स केलं आहे. सॉईल कोटच्या 4 बॉटल इथे मिक्स केल्या आहे, म्हणजे 4 एकरसाठी. आता हे मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता का इथे पूर्ण ते खतामध्ये पूर्ण मिक्स झालं आहे. म्हणजे असं पाणी वगैरे काही झालं नाही आणि कोरडंच खत आहे. आपण पेरू पण शकतो खत कोट आपण मिक्स केलं आहे समजा. तर तुम्हाला म्हणजे पाणी वगैरे झालं का खताचं? नाही, पूर्ण मोकळं खत, म्हणजे पूर्ण मोकळं खत आहे आणि पूर्ण मिक्स झालेलं आहे. पेरण्यासाठी वगैरे योग्य आहे का? योग्य आहे, म्हणजे आपण पेरू शकतो आणि असं पाणी वगैरे काही झालं नाही. तर तुम्ही आपण 4 बॅग कोणकोणते खत टाकले? 4 बॅगची 10-20 2 बॅग आणि SSP 2 बॅग आणि आपण सॉईल कोट समजा 4 बॉटल टाकले, मिक्स केला. कारण की भाऊ 4 एकरसाठी यूज करून राहिले आणि याचा एकरी डोस आहे 1600 ml. म्हणजे पूर्ण मिक्स झाला, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, हानिकारक असं काहीच म्हणजे असं वास येते खताची औषधीमुळे वगैरे, म्हणजे बायाला काही त्रास येईल का पेरण्यासाठी? काही. तर शेतकरी बंधूंनो, बघू शकता का पूर्ण सॉईल कोट हा खतामध्ये मिक्स झाला आहे. आणि आता भाऊ आता पराठी टिमणार आहे, त्यासोबत हे खत पेरणार आहे. आपण बघून घेऊ. सॉईल कोट वापरा, जमिनीतला स्फुरद जागे करा. मी आहे सॉईल कोट, मातीतील स्फुरद जाग करणारा खरा बादशाह.